जय महाराष्ट्र सर्वांना। आपल्या लायक्रा फ्युजिंग विषयी बनवलेल्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। तर बरेचसे ऑर्डर डिस्पॅच झालेले आहेत आणि हे रेडी टू शिप आहेत। आजच पॅकिंग केलेले आहेत। बरेच जण सॅम्पलिंग म्हणून पण मागवत आहेत आणि बरेच जण आपल्या दुकानासाठी पाहिजे तसे मागवत आहेत। हे बघा बँगलोरचं परत पार्सल आहे। तर बँगलोरला पण आपले कॅनव्हास चालले आहेत मित्रांनो। तर तुम्हाला पण हे कॅनव्हास पाहिजे असेल तर मला इंस्टाग्राम मध्ये खाली डीएम करा आणि ॲफिलिएट लिंक जर तुम्हाला ह्याची पाहिजे असेल तर इंस्टाग्रामच्याच बायोमध्ये मी याची ॲफिलिएट लिंक दिलेली आहे Amazonची, तिथनं पण तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकता। तर ह्या कॅनव्हास विषयी थोडक्यात अजून परत सांगतो की हे 60 इंचाचा विड्थ असतो याचा, म्हणजे तुमच्या ब्लाऊज जेवढा असेल 1 मीटर पेक्षाही कमी कॅनव्हास तुमच्या ब्लाऊजला लागणार आहे। तर काहींचे प्रश्न असे पण होते की याचे किती पैसे एक्स्ट्रा घ्यायचे, तर ह्याचे खूप जास्त घेऊ नका। 80 रुपये फक्त एक्स्ट्रा घ्या। तुम्हाला 80 रुपये मीटर पडते तर 80 रुपये फक्त गिरायकाकडनं एक्स्ट्रा घ्या। जास्त अपेक्षा ठेवू नका, कारण 1 मीटर पेक्षाही कमी मध्ये हा ब्लाऊज मध्ये होऊन जातो। 1 मीटर लागत नाही, कारण ब्लाऊज पीस पेक्षाही मोठा पाना ह्याचा आहे। 60 इंचाचा पाना आहे। आपला ब्लाऊज जास्त करून 36 ते 42 इंचाचा असतो, ह्याचा पाना 60 इंच आहे। त्यामुळे बरंचसं कॅनव्हास उरणार आहे ब्लाऊजला लावून सुद्धा। तर ब्लाऊजला तुकडे तुकडे करून सुद्धा लावू नका। जेवढा तुमचा ब्लाऊज पीस आहे त्या ब्लाऊज पीसला पूर्ण आधी हे कॅनव्हास चिटकून घ्या, हे लायक्रा फ्युजिंग कॅनव्हास। मगच कटिंग करा आणि त्याच्या खाली अस्तर नक्की लावा। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तरी कमेंट्स येतात की अस्तर लावायचं का, तर हो, या कॅनव्हासच्या खाली अस्तर लावायचं। तर असे छोटे छोटे टेलर टिप्ससाठी या सागर तुमच्या टेलर पार्टनरला फॉलो करा। आपलं झलक क्रिएशन चॅनल इंस्टा आणि यूट्यूब दोनोवरती पण अवेलेबल आहे। आता पुढचा एक व्हिडिओ मी लवकरच घेऊन येत आहे, तर नक्की फॉलो करा। ते तुमच्या टेलर कामासाठी नक्कीच उपयोगी पडेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।